नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील स्वागत करत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आम्ही चालल्यात जी भटक्यांची पंढरी समजतो अशा ठिकाणी, ते म्हणजे आमचं हरिश्चंद्रगड। आणि आज माझ्यासोबत आहे माझी सौभाग्यवती आणि माझे भाऊजी। हे आपल्या व्हिडिओमध्ये नवीन मेंबर आहेत। तर चला, तर आता आम्ही निघणार होतो 4:30 वाजता, पण आता ऑलमोस्ट 5 वाजलेत। बाकीची माहिती मी तुम्हाला गाडीत जाता जाता देतो। चला, गणपती बाप्पा मोरया, आई माऊलीचा। आमचा अजून एक मेंबर आलेला आहे, पप्पू भाई। आजचा प्लॅन काय? आजचा प्लॅन असा आहे की आपण हरिश्चंद्रगडला जाणार आहे। आणि फुल एनर्जी आहे, म्हणजे ती जी हरिश्चंद्रगडला जायची जी एक्साइटमेंट आहे इतक्या वर्षांपासून होतोय। पप्पू पहिल्यांदा जातोय, म्हणजे मी आणि अक्षय जाऊन आलोय, बाकीचे सगळे मेंबर पहिल्यांदा जातात, त्याच्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे सगळ्यांना। आणि माझं तर असं होतंय, कधीपासून मी ट्राय करत होतो जायला, पण आज फर्स्ट टाइम भेटला कसा तरी चान्स प्रथमेशमुळे। थँक्यू सो मच त्यासाठी। आज दिवस उजाडलाय तो, आणि थँक्यू तुला पण की तू आलास, हा आम्हाला नेहमी टांग देत असतो भाई। थँक्यू। चला, आता पुढचा प्रवास सुरू करूया आपण। वसई मार्गे शहापूरला जात असताना आम्हाला वज्रेश्वरी देवीचे मंदिर लागले, म्हणून आम्ही पहिल्यांदा दर्शनासाठी गेलो। मित्रांनो, आता आम्ही वाटेत जाताना आम्हाला पहिला वज्रेश्वरी देवीचं मंदिर लागलं, त्याच्यामुळे आम्ही दर्शनासाठी थांबलो। आणि आजचा योगायोग म्हणजे नवरात्री सुरू आहे आणि आजचा दुसरा दिवस। आम्ही सकाळी लवकर आले असल्यामुळे आम्हाला आरती सुद्धा मिळाली आणि देवीचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालंय। आणि त्याच्यामुळे आता आम्हाला पुढचा प्रवास करण्याची ऊर्जा सुद्धा मिळालेली आहे, त्याच्यामुळे आता पुढचा प्रवास नक्कीच खूप छान होईल। चला, तर आता आम्ही पुढच्या प्रवासाला लागतो। मित्रांनो, आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलेलो आहोत आणि आमच्या बरोबर अजून एक प्लेयर जमा झालेला आहे, तो म्हणजे आमचा मित्र। ह्याला तुम्ही ओळखता? भावा हाय कर जरा। तर बघा, तो टाइम नाहीये, खाण्यात एवढा बिझी आहे ना तो, की त्याला टाइम नाहीये। तर आता आम्ही अक्षयला घेतलेला आहे आमच्या सोबत। तर बघ, नको घेऊ सांगतोय, एवढा खाण्यात बिझी आहे तो। सकाळी सकाळी तो तसा झालाय, आमची वाट बघत थांबलेला। आम्ही देवीच्या दर्शनाला गेलो म्हणून आम्हाला उशीर झाला, तर हा बिचारा येऊन बसलेला। आता रागावलाय तो आमच्यावर, त्याला व्हिडिओ मध्ये यायचं नाहीये। पोरांचा इथे नाश्ता चालू आहे। नाश्त्याला काय? जॅम ब्रेड आणि बिस्किट। आणि हा दुःखी प्राणी, जीवनाला कंटाळलेला, मग बिस्किट पण संपवा। गाना का तू बघ। मित्रांनो, आता आम्ही कसारा घाट चढून वर आलो
आणि इगतपुरीच्या इथून आम्ही पाचनई मार्गे हरिश्चंद्रगडला जातोय. कारण की पाचनई मार्गे आता आम्ही चाललोय तो म्हणजे भावली डॅमच्या इथून. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की भावली डॅमचा विस्तीर्ण असा जलाशय आहे. आणि आम्ही ह्या मार्गाने जाण्याचं कारण मुख्य म्हणजे की आम्हाला इथे भावली डॅम बघायचा होता, त्याच्यामुळे आम्ही इथून चाललोय. नाहीतर आपल्याला पुढून घोटी मार्गे सुद्धा एक जो रस्ता आहे जो आपल्याला पाचनईच्या इथून हरिश्चंद्रला घेऊन जातो. भावली धरणाच्या इथे एका लहान धबधब्याने आमचे लक्ष वेधून घेतले. आम्ही तिथे जाऊन रिफ्रेश झालो, पण आमचा आनंद काही जास्त काळ टिकला नाही. कारण इथे पण आहे बॉटल, या कोपऱ्यात त्या दगडाच्या पलीकडे. या गोष्टी तरी इकडे करू नका यार. तुम्ही तुमच्या घरी कचरा करता का? चांगल्या जागेवरती फालतूपणा नका करू यार. मित्रांनो, जर का तुम्ही एवढ्या चांगल्या सुंदर अशा ठिकाणी येता ना तर हे पराक्रम नका करू. कारण की ना एवढं तुम्ही चांगल्या सुंदर अशा निसर्गाची वाट लावतात आहे. आणि मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की तुम्ही जर का कुठेही जातात ना तर तुम्ही जसा हा कचरा सोबत घेऊन येता ना तसं तुम्ही सोबत घेऊन सुद्धा जाऊ शकता. तो जाताना खूप हलका होतो. तर कृपया तुम्हाला विनंती आहे. आणि आता आम्ही इथे आलेच, भावली डॅमच्या इथे छोटासा धबधबा आहे. तर आम्ही म्हटलं की चला जाऊन थोडीशी मजा करूया. पण इथे हा कचरा बघून अख्खा मूडच खराब झाला. इथेच बाटल्या फुटल्यात, कोणाच्या पायाला लागेल, चपला पडल्यात, प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत. तर कृपया हे करू नका, विनंती आहे तुम्हाला. भावली धरणाच्या इथे धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा हरिश्चंद्रगडाच्या दिशेने निघालो. हरिश्चंद्रगडाच्या दिशेने जात असताना आम्हाला रानवाटाची कॅम्पसाईट आढळली, म्हणून आम्ही ती पाहण्यासाठी गेलो. मित्रांनो, खूपच छान अशी कॅम्प साईड आहे आणि इथे जवळपास 25 ते 30 जणांची राहण्याची उत्तम अशी सोय होईल. आणि राहण्यासाठी तुम्ही जी माझ्या मागे गाडी बघतात आहे त्या गाडीमध्ये सोय होईल, किंवा इथे टेंट लावतात ते रात्री. आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे फायर कॅम्पसाठी तुम्हाला सोय केलेली आहे. चूल आहे, म्हणजे तुम्ही जेवण पण इथे चुलीवर बनवू शकता.
मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे राहण्याची एकदम उत्तम सोय ह्या गाडीमध्ये आहे. म्हणजे एक लहान गॅस, त्याच्यानंतर एक 2 जणांना झोपण्यासाठी बेड आहे. इथे आपल्याला सोफा दिसतोय आणि त्याच्यानंतर तुम्ही गाडीतून बाहेर बघणार तर हा व्ह्यू आहे जो कोणाच्याच नशिबात येत नाही आणि खूपच सुंदर असा व्ह्यू आहे. खूपच छान अशी कॅम्पसाईट आहे ही. तुम्ही सुद्धा कधी याल हरिश्चंद्रगडाला वगैरे भेट द्यायला तर नक्की या साईडला भेट द्या. जर का तुम्ही राहण्यासाठी काही आणलं नसेल तर इथे तुमची राहण्याची पण सोय होते आणि गाडीमध्येच तुम्हाला इथे वॉशरूम पण आहे. राहण्यासाठी इथे सुद्धा एक सोय आहे, लहान अशी रूम, एकदम छान. म्हणजे तुम्हाला गावातला आणि शहराचा फील दोन्ही येईल. ते अशासाठी सांगतोय की चांगली अशी कौलारू रूम आहे, मातीच्या आणि विटेच्या भिंती आहेत आणि आतून एकदम व्यवस्थित छान अशी सजवलेली रूम आहे. इथे जर का तुम्ही 8-10 जण येतात तर इथे तुम्हाला बंक बेडची सुविधा दिलेली आहे. म्हणजे वर खाली राहण्याची सोय होते आणि खूपच उत्तम अशी सोय आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की पाणी गरम करायला बंब सुद्धा आहे. मित्रांनो आता आपल्यासोबत इथे कॅम्पसाईट वर जे योगेश भाऊ आहेत ते आहेत, तर आपण त्यांना विचारू की इथे राहण्याची सोय कशी आहे. म्हणजे तुमचं पॅकेज वगैरे असतं की काय? पॅकेज आहे 1,500 रुपये. त्याच्यामध्ये 1 टायमाचे जेवण आणि 2 टायमाचा नाश्ता भेटेल. अच्छा, चहा कॉफी होटेल सगळं. अच्छा, म्हणजे पूर्ण जेवणाची वगैरे सोय होते आणि राहण्याची होते. आणि आपल्या इथून बघायला काय काय जवळ आहे? रतनगड जवळ आहे, सिरपुंजाचं भैरवगड आहे. अच्छा, हरिश्चंद्रगड जवळ आहे. अच्छा, रंधा, बांद्रादरा, रंधा आपला वॉटरफॉल. अच्छा, तो सुद्धा जवळ. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इथून खूप सारे असे जे फेमस स्पॉट आहेत ते इथून अगदी अर्धा ते 1 तासाच्या अंतरावर आहेत. अर्धा ते 1 तास. तर तुम्हाला कधी समजा इथे यायचं असेल आणि राहण्याची उत्तम सोय हवी असेल तर तुम्ही नक्कीच योगेश भाऊंना किंवा रानवाटाच्या जे इथले कॅम्पसाईट वगैरे सांभाळतात त्यांना भेट द्या. मी खाली स्क्रीनवर नंबर देतोय त्यांचा, तर तुम्हाला कधी यायचं असेल तर नक्की त्या नंबरवर फोन करा. मित्रांनो कॅम्प साईटच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा एकदम मस्त आहे. आणि आम्ही सुद्धा इथे आलेत, पण आता आम्हाला जायला उशीर होतोय त्याच्यामुळे आम्ही थांबू शकत नाही, कारण की आता आम्हाला ऑलरेडी उशीर झालेला आहे. आम्ही एवढ्याला हरिश्चंद्रगड चढायला सुरू करायला पाहिजे होता, पण आम्ही टाइमपास करत चालल्यात फुल, त्याच्यामुळे खूप उशीर झाला आता. आणि आता इथून हरिश्चंद्रगड जवळपास 1 तास आहे. तर चला तर मग आता पुढचा प्रवास सुरू करतो आम्ही. एकच व्यक्ती आपल्याला आयुष्यात विचारू शकते जेवणाची व्यवस्था आहे का? आई. तर मित्रांनो काय कसं चाललंय मग? काय वाटते काय भावा, काय प्लॅन आहे? हा बघा तोंड लपवत, हा नालायक अजून रागवलेला आहे आमच्यावर, तो तोंड दाखवत नाहीये. उद्या जर 180 ml घेतली तर आपण कॅम्पिंग. आपला ब्लॉग नॉन अल्कोहोलिक आहे, खाली आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिहून देतो. तुझं 180 काय आहे ते सांग. चहा, कॉफी, पाणी, थम्सअप आणि पाणी. हा मग आपण ते नॉन अल्कोहोलिक म्हणजे ते काय व्हेजच आहे ना? व्हेजच आहे बाबा, गव्हाची आहे, जवाची आहे, तुम्हाला जी पाहिजे ती. पोरं बिघडल्यात, लय बिघडल्यात पोरं. बिघडवणार योच आहे. तुमचा शक्तिमान आहे असं. याला काय अर्थ आहे?
असं कुठे असतंय वय. भाऊजी कसं वाटतंय तुम्हाला? आता अजून आपला ट्रेक तर चालू नाही झालाय. अरे अजून ट्रेक चालू नाही झाला, पण मी जाम एक्साइटेड आहे. आणि जी आता आपण माहिती काढून आलोय ना, ती तर म्हणजे खूपच 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 म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट बोलू शकतो आपण आपल्यासाठी. आणि माहिती खूप आवश्यक आहे आपल्यासाठी पण आणि इतरांसाठी पण. आता फक्त आपण 5 जण दिसतोय. पुढच्या काय बोलतात त्याला ट्रेक मध्ये कमीत कमी 8 ते 10 जण आणायची गॅरंटी आपली. हो म्हणजे भाऊजींना आमची कंपनी आवडलेली आहे. नक्कीच नक्कीच. आणि येणार आपण परत येणार. भाऊजींचा पण पहिला ट्रेक आहे आणि आमच्या बरोबर अजून एक प्लेअर आहे. माझा पण पहिला ट्रेक आहे. तर आता बघूया. टेन्शन आहे आणि काय बोलतात एक्साइटमेंट आहे. एक्साइटमेंट खूप आहे. आणि गरज नाही, ती रटणारच आहे. आणि हे जे नवीन ट्रेकर आहेत यांचं टेन्शन त्यांच्यासोबत आम्हाला पण आहे की हे चढतील का नाही, का आम्हाला चढवावं लागेल. चढू आता अजून तरी सांगतात आहे. कॉन्फिडन्स आहे की चढू. नेक्स्ट टाइम आम्ही केसर आणू. मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता हरिश्चंद्रगडचा प्रवेशद्वार आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता की इथे तुम्हाला एंट्री करावी लागते. म्हणजे किती जण आहेत आणि तुम्ही कोणती गाडी घेऊन येता त्या सगळ्याचे. तर चला आता आम्ही पुढे जातोय. मित्रांनो फायनली आम्ही आता हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी पोहोचलेले आहेत. आम्ही इथे पोचायला पाहिजे होतं 12 वाजता. 12 नाही 11 वाजता. आणि 12 वाजेपर्यंत आम्ही चालू करायला पाहिजे होतं. पण आता वाजल्यात जवळपास 1:45. तर खूप उशीर झालाय. आता फटाफट आम्ही जेवतो, गड चढायला सुरुवात करतो. खूप भूक लागली आहे आणि खूप एक्साइटमेंट पण आहे वरती जाण्याची म्हणजे हरिश्चंद्रगडावर जाण्याची. चला तर मग आता आम्ही आधी जेवून घेतो. तुम्ही सुद्धा या आमच्या सोबत जेवायला. आता इथे जेवायला सुरुवात झालेली आहे. पोरं जाम भुकेने व्याकुळ झाल्यात. बटाट्याची भाजी आणि चपाती आम्ही घेऊन आलोय. त्याच्यानंतर फोडणीचा भात आणि हे उपवासवाले नवरात्रीचा उपवास त्याच्यामुळे बटाट्याची उसळ आणि केळी. जाम भूक लागले. आवाज पण निघत नाही पोरांचा. चलो जेवून घेतो आणि मग वर पुढच्या प्रवासाची तयारी. मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही हरिश्चंद्रगडच्या ट्रेकला सुरुवात करतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण चढायला सुरुवात करतोय आणि आपल्याबरोबर प्रांजली आहे. तर प्रांजली कोकणातली असल्यामुळे ती देवाला गाराणं घालते. तर बोला. बाळा देवा महाराजा 12 वेशीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. ज्याप्रमाणे आम्ही इथपर्यंत सुखरूप आलोय तशाच प्रमाणे आम्हाला गडावरती सुखरूप पोचव रे महाराजा. आणि त्याचप्रमाणे खाली पण सुखरूप घेऊन ये रे महाराजा. बोला आई माऊलीचा. चला आता आम्ही जवळपास अर्धा पॅच चढलोय
तर ही तुम्ही माझ्या बाजूला रेलिंग बघताच आहे. हाच एक ह्या मार्गाचा सगळ्यात कठीण असा आपण रस्ता म्हणू शकतो, कारण की इथे जास्त दमछाक होते. ह्याच्यानंतरची वाट बऱ्यापैकी सोपी आहे, चढायला पण व्यवस्थित आहे. आणि इथपर्यंत चढता चढता आमचा धूर निघालाय, खरंच धूर निघालाय. आता जवळपास अर्ध्या रस्त्यापर्यंत आल्यात आणि आता इथे एक लहान गुफा आहे, तिथे आम्ही आराम करून घेतो. खूप थकलो. गुहेत काही काळ विश्रांती केल्यानंतर आम्ही पुन्हा गड चढायला सुरुवात केली. हा इथे ओढा आहे आणि आता पाऊस नाहीये त्याच्यामुळे एवढं पाणी नाहीये, पण जेव्हा पाऊस चालू असतो सीझन मध्ये तेव्हा भरून वाहत असतो. त्याच्यामुळे हा ब्रिज केलेला आहे. शक्यतो तुम्ही कधी पावसाळ्यात येणार तर ह्या ब्रिजचाच वापर करा, विनाकारण पाण्यातून जाण्याची रिस्क घेऊ नका. काय प्रांजली, कसं वाटतंय? दमली? यायचंय अजून ट्रेकिंगला? हो यायचंय. यायचंय, मग चला आता. मित्रांनो, आता आम्ही फायनली जिथे सगळ्यांना 1.25 ते 1.5 तास लागतो चढायला, आम्हाला जवळपास 2.25 तास लागलाय. आणि आता आम्ही केदारेश्वरच्या गुहेच्या इथे आलोय. फायनली आम्ही वरती पोहोचलोय. अजून एक टप्पा पार करायचा आहे, तो म्हणजे कोकणकड्याचा. पण आता इथे आम्ही शिवशंभूचं दर्शन घेऊ आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला लागू. मित्रांनो, आता आम्ही वर आल्याच्या नंतर तुम्ही हे जे माझ्या मागे बघतात आहे, हे हरिश्चंद्र गडावरचं शिवमंदिर आहे. हे जवळपास 12व्या शतकापासून हे शिवमंदिर आहे आणि अजूनही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीमध्ये आहे. मंदिरावर सुंदर असं नक्षीकाम केलंय आणि त्यानंतर आजूबाजूला पाण्याची टाकी आहेत, काही गुफा आहेत. त्या पाण्याच्या टाक्यांमधलं पाणी पिण्यासाठी तर एकदम काय बोलतात त्याला, शब्दात मी ते व्यक्त करू शकत नाही. आणि ज्या आजूबाजूला गुफा आहेत त्याच्यात राहण्याची सुद्धा सोय होते. आणि आता आम्हाला सध्या घाई आहे ती म्हणजे वर कोकण कड्यावर जायची, कारण की आता 4:15 झालेत.
आम्हाला सनसेट मिस करायचा नाहीये. आम्ही उद्या पुन्हा येणार आहोत खाली. आता आम्ही वरती जातोय. मित्रांनो, आता आम्ही फायनली हरिश्चंद्रगडावर पोचलोय आणि तिथून आम्ही पोचलोय कोकण कड्यावर. आणि जे समोर जो सूर्यास्त बघण्याची जी मजा आहे ना, ती काय औरच आहे, शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे वरती चढताना जेवढा थकवा होता ना, तो सर्व थकवा एका क्षणात निघून गेलाय. आणि पोरांनी रात्रीची जेवणाची राहण्याची सोय करायची सोडून पोरं इथे बसून झोपून खालची जी दरी आहे ती बघतात आहे, सूर्यास्त होतोय तो आनंद घेतात आहे. म्हणजे आजूबाजूच्या परिसराचा पूर्ण फायदा घेतात आणि पुरेपूर आनंद लुटतात आहे. आणि माझाही थकवा एकदम दूर झालाय. खूप मजा आली, शब्दात नाही सांगू शकत हे. आता आमचा सनसेट वगैरे बघून झालाय, सगळ्यात थकवा सुद्धा गेलाय. आता दुसरं आमचं महत्वाचं काम आहे. आम्ही आज रात्री इथेच थांबणार आहोत, त्याच्यामुळे आम्हाला पहिला आमची राहायची सोय करायची आहे. आणि त्याच्यानंतर आमचं दुसरं काम आहे जेवणाचं, म्हणजे खाण्याचं वगैरे बघायचं. तर आता बाकीचे गेल्यात लाकडं गोळा करायला आणि आता मी इथे टेंट लावतोय. सध्या संध्याकाळचे 7:30 वाजल्यात. सगळे टेंट वगैरे लावून झाल्यात आणि आता पोरांना चहा प्यायचा आहे, त्याच्यामुळे चहाची तयारी चालू आहे. छोटीशी चूल वगैरे बनवली आहे आम्ही. कसा झालाय चाय? अरे एकदम कडक. खरंच कडक झालाय का फक्त व्हिडिओ मध्ये सांगतो? छान झालंय. खरंच कडक झालंय. चांगलं झालं खरंच चांगलं झालंय. हे पप्पू मिशन सक्सेसफुल. अक्षय पण सांगतोय चाय चांगला झालाय. काय करून ठेवलं चहासाठी. आणि आता अक्षयची चालू आहे सँडविचची तयारी. सध्या बंद केली. सध्या तो ब्रेडला बटर लावून खातोय एकटाच. क्या चाहिए तुझे? सैंडविच. याला काय अर्थ आहे? बाबा पप्पू यार, तुम्हाला अशा गोष्ट नको भाई. इथे व्हिडिओ चालू आहे बाबा. सगळी होणार आहे. सिरीज बघितले तुम्ही? हो भाई, बस एक बार दिला दे. ही व्हिडिओ ताई पण बघणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा. एक्सप्रेशन लगेच चेंज झाले बघ ना भाऊजींचे. अजून बोला आता, कोणाला काय काय सांगायचंय ते सांगते. मी नव्हतोच या ट्रिप मध्ये. त्यांनी माझं हे केले, एडिटिंग केली माझी. 2 मिनिटं बंद कर ना, मजा येते. अरे यार पाहतो यार. हा ना, काही पर्सनल गोष्टी चालू असताना मध्ये जसा कॅमेरा जो टोकतो ना, आमचे पण आहेत रे काय ठेवलेले आहेत. आमच्या बायका आहेत. किती? कॅमेरा आमच्या नाही तुझ्या असतील. कॅमेरा हातात बघितलं ना, काय आजूबाजूला बघायला लागतं. काय बोलतो नक्की व्हिडिओ शूटच करते का फोटो काढते? परिस्थिती काय चाललंय काय? मनसोक्त बोलता नाही येत कॅमेरा. आता मगाशी आमचा चहा बनवून झाला, सँडविच खाऊन झालं. आता तरी पण आमची भूक भागत नाही, म्हणून आता आम्ही मॅगी बनवायला लावली आहे.
आणि कॅम्पला कुठेही गेल्यानंतर मॅगी नाही म्हणजे काय मजा आहे कराव कॅम्पला. तुम्ही पण या मॅगी खायला. आमच्याकडे जेवायला आहे मॅगी, त्याच्यानंतर पिठलं आणि बाजरीची भाकर. चला या जेवायला. ठेचा पण आहे, लोणचं आहे, पापड येतात आहे, भाजायला सांगितल्यात आणि आमचे टेंट लागले तिथे. पोरांनो काय मजा येते की नाही? आणि जेवण कसं आहे? एकदम भारी ना. पैसा वसूल पिकनिक झालेली आहे. एकदम पिकनिक नाही काय म्हणता येईल याला, ट्रेक. एकदम पैसा वसूल चालू आहे आमचा. पैसा वसूल, टाइम वसूल, सगळं वसूल आहे. जेवण करून झाल्यानंतर आम्ही काही काळ गाण्यांचा आस्वाद घेतला. महाराष्ट्र माझा वेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. वेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे वरती पाणी मातीच्या घागरी. रात्री आमचे गाणे व गप्पा गोष्टी खूपच छान रंगल्या होत्या. मित्रांनो, आजचा दिवस खूपच सुंदर गेला. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की लवकरच पुढचा भाग सुद्धा तुमच्या भेटीला येणार आहे. आता आमचं जेवण झालंय आणि थोडा टाइमपास पण झाला. आता रात्रीचे जवळपास 11:15 झाल्यात आणि आता आम्ही चाललोय झोपायला. बाय बाय, गुड नाईट. भेटूया पुढच्या भागात.